अमरावती मनपामध्ये यावेळी मतदारांनी कुणालाही स्पष्ट कौल दिला नाही। कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने सध्या इथं त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली आहे। दरम्यान अमरावतीत सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय। राजकीय नेत्यांनी दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप करायलाही सुरुवात केली आहे। पाहुयात अमरावतीच्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचा हा वृत्तांत। सर्वात आधी नजर टाकूया महापालिकेच्या निकालावर। अमरावती महापालिकेत एकूण 87 जागा आहे, तर बहुमतासाठी 44 जागा हव्या आहेत। निवडणुकीत भाजपला 25, युवा स्वाभिमानला 16, काँग्रेसला 16, अजित पवार गटाला 11, MIMला 10, शिंदे गटाला 3, ठाकरे गटाला 2, बसपला 3 आणि वंचितला 1 जागा मिळाली। अमरावती महापालिकेच्या निकालात यावेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। मतदारांनी थेट कौल न देता समतोल ठेवणारा निकाल दिल्यानं सध्या महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। ही स्थिती केवळ आकड्यांची नाही, तर राजकीय विश्वास, वाटाघाटी आणि रणनीती यावर आधारित आहे। इथे एकूण जागांपैकी बहुमताचा आकडा 44 आहे। भाजप, शिंदे गट, मित्रपक्ष युवा स्वाभिमान आणि अजित गट मिळून बहुमताचा आकडा मिळवून सत्ता स्थापन करता येऊ शकते। महायुतीच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी तशा हालचाली देखील सुरू केल्या आहेत, मात्र यात पेच आहे। अमरावती महापालिकेत महायुतीचा महापौर होईल आणि महायुतीची सत्ता बसेल। भाजप, युवा स्वाभिमान संघटना आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी अशी युती करू, असा दावा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे। पण MIM आणि BSPचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहे। MIM आणि काँग्रेसचे पहिल्यांदा निकाल लागले तेव्हा त्या भागामधून MIMची चांगली घोडदौड सुरू होती आणि आजचं जे चित्र आहे असं वाटतं की अमरावतीच्या जनतेने कौल दिला आहे की महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि अमरावती महानगरपालिकेचा विकास आणि सुरक्षितता द्यावी। महापौर हा भाजपचाच होणार, युवा स्वाभिमान पक्षाचा भाजपला पूर्ण पाठिंबा राहणार, असा दावा रवी राणा यांनी सुद्धा केला आहे। जनता पार्टीची फार काळजी आहे आणि मी पहिले सांगितलं होतं राज्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार एक होतील। सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं आपल्याला, आताही सांगतो, काही महिन्यामध्ये यशोमतीताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे। त्यांना वाटतं की कुठे आपला भाजपवर अन्याय नाही झाला पाहिजे, भाजपचं कुठं काही कमी नाही झाला पाहिजे, भाजपला नेहमी मोठ्या प्रमाणात पक्ष तो वाढला पाहिजे भारतीय जनता पार्टी। तर अमरावतीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज पडणार असल्याची टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली। रवी राणांच्या युवा स्वाभिमाननं भाजपचा व्यवस्थित गेम केला, अशी टीकाही त्यांनी केली। अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा। युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपचा गेम केलेला आम्हाला दिसतोय। भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे, भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय। तर भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष जरी महायुतीतील 3 पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याबाबत बोलत असले तरी अजित दादांची राष्ट्रवादी यात सहभागी होणार नसल्याचं म्हणते आहे। भाजपसोबत राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, आमची ही भूमिका आधीपासूनच आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी दिली आहे। राणा म्हणतात की आम्हाला तो त्यांचा विषय असेल, माझा तर सुरुवातीपासून आहे। मी म्हणजे इलेक्शन 7-8 महिन्याच्या आधी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आम्ही ते जर त्यांच्यासोबत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत युती करणार नाही, हे त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं आणि आता पण पुढे पण माझी तीच भूमिका आहे। तर नवनीत राणा यांना भाजपतून निष्कासित करण्याची मागणी भाजप उमेदवारांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। यामुळे देखील नवा पेच निर्माण झाला आहे। सोबतच अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांच्या भूमिकेमुळे देखील पेच आहे। जर त्यांनी नमती भूमिका घेतली आणि जर पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले तर आणि तरच अमरावतीत महायुतीची सत्ता स्थापन होऊ शकते, अन्यथा हा पेच कायम राहणार आहे। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।